एनपी न्यूज चैनल। आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए। थैंक यू वेरी मच। परिणाम होईल। सर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने आपण मिलिंद प्रश्न आणि बुद्ध आणि स्तंभ या विषयावर परीक्षा घेतली। या परीक्षेला शेकडोच्या संख्येने वृद्ध आणि तरुणांनी धमाल केली आणि परीक्षा देऊन एन्जॉय केला, अभ्यास केला। एकंदरीत या परीक्षेच्या संदर्भात संयोजन करताना काय अडचणी आल्या आणि एकंदरीत आपला काय अनुभव आहे? आजच्या परीक्षेमध्ये पण नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला, काय सांगा? तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे ही आमची चौथी परीक्षा आहे आणि या परीक्षेला सर्व औरंगाबादचे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातले जे उपासक आणि उपासिका यांनी जो सहभाग नोंदवला, त्याचबरोबर आणखी ते सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांनीसुद्धा ही परीक्षा दिली। त्याबद्दल मी आणि माझ्या टीमतर्फे म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे मी सर्वांचे फार फार आभार मानतो। आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे ही परीक्षा घेण्याचा उद्देश म्हणजे जी बुद्धाबद्दल आणि त्यांच्या धम्माबद्दल जी मिसकन्सेप्शन आहे, जी म्हणजे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जी वाईट धारणा आहे म्हणजे चुकीची धारणा आहे ती दूर झाली पाहिजे। जसं फॉर एक्झाम्पल मी प्रश्न दिला होता बुद्धाचा जन्म कुठे झाला आणि एक दुसरा प्रश्न दिला होता सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला। त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांच्या चुका कळून आला की बुद्ध वेगळे आहेत आणि सिद्धार्थ वेगळे आहेत। ही जी कन्सेप्शन आहे, मिसकन्सेप्शन आहे, तीच आम्हाला दूर करायची होती। कारण बाबासाहेबांनी जी धुरा दिलेली आहे ती इंटेलेक्च्युअल लोकांच्या खांद्यावर घातलेली आहे आणि ती आमची एक सामाजिक जबाबदारी म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क फक्त औरंगाबादमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही कार्यरत आहे। अशा प्रकारे आमची ही चौथी योजना आहे, चौथी परीक्षा आहे जी आम्ही आयोजित केलेली आहे।
मुलांचा प्रतिसाद कसा आहे सर? मुलांच्या त्याच 10 वर्षापासून तर मला असं वाटते 85 वर्षापर्यंत सर्व मुलं या परीक्षेला बसलेले आहेत. तसे इथेच आहे माझ्यासमोर, तुम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवू शकता. 85 वर्षाच्या आई आहेत इथे. त्यांची ही दुसरी परीक्षा आहे. हातवर करायची त्या जटवाडामधून बसलेल्या आहेत. तर आणखी आपल्याला काय पाहिजे? लहानपासून तर मोठ्यापर्यंत त्यांनी जे उत्साह दाखवला तर हेच आहे की धम्माची जे बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं की त्यांना संपूर्ण भारत बुद्धमय करायचं होतं, तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा या सर्व लोकांनी मिळून इथे सहभाग दाखवलेला आहे आणि सर्वजण मिळून आपण हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रश्नावली तयार करत असताना तर मला तर फार मजा आली. सोडवणाऱ्यांचं माहीत नाही. आणि मला हे दाखवून द्यायचं होतं की ज्यांनी वाचलेला आहे तो धम्म तो कसा वाचलेला आहे आणि कसा वाचायला पाहिजे. म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी तो कसा वाचायला पाहिजे. कारण असं आहे की बुद्धाचा जन्म कुठे झाला आणि सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला, नेमका आपण लोकांना संभ्रमात टाकण्याचा उद्देश काय सांगाल त्या संदर्भात? संभ्रमात टाकण्याचा उद्देश हा संभ्रम नाही, ही वास्तुस्थिती आहे. कारण बुद्धांनी सांगितलं राईट इज राईट अँड रॉंग इज रॉंग. म्हणून बुद्ध आणि सिद्धार्थ हे वेगळे आहेत. बुद्धाचा जन्म हा त्यांच्या 35व्या वर्षी झाला, जो गयामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि सिद्धार्थांचा जो फिजिकल जन्म झाला ती एक मेंटल अवस्था होती बुद्धांची आणि ही एक शारीरिक अवस्था आहे सिद्धार्थांची. म्हणून सिद्धार्थाचा जन्म हा लुंबिनीमध्ये झाला आणि बुद्धाचा जन्म हा वयाच्या 35व्या वर्षी हा गया इथे झाला. म्हणून म्हटलं त्यांनी बुद्धांनी की आज माझा पुनर्जन्म झालेला आहे. या परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि पारितोषिक वितरण समारंभ वगैरे त्या संदर्भात काही नियोजन झालं? या परीक्षेचा निकाल येत्या 29 तारखेला याच महिन्यामध्ये PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आम्ही ठेवलेला आहे. आणि याचा उद्देश असा आहे की मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. कारण ते आपल्या समाजातली पुढची पिढी आहे आणि त्याची जी जबाबदारी आहे ही जास्तीत जास्त बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने घेतलेली आहे. आणि त्यांचा उद्देश असा आहे की या पिढीला घडवलं पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त बुद्धाबद्दल धम्माबद्दल आता जे विहार ओसांड झालेले आहेत, म्हणजे लोक येत नाही तिथे, मुलांबद्दल निराशा निर्माण झालेली आहे. तर यामार्फत तरी कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये एक उत्साह, एक आशा निर्माण झाली पाहिजे, हा त्याच्यामागे उद्देश आहे. आणि ही परीक्षा देत असताना जे जे पार्टिसिपंट परीक्षेला बसलेले आहेत त्या सर्वांना आम्ही बुद्ध आणि कार्ल मार्क्स ही पुस्तक आमच्यातर्फे भेट देणार आहोत. भलेही त्यांना नंबर येवो अथवा न येवोत, अशा प्रकारे आम्ही 30 ते 35 हजाराचा पुरस्कार इथे जाहीर केलेला आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना हा संदेश द्यायचा आहे की ते आमची पुढची पिढी आहे आणि त्यांनीसुद्धा यानंतर आमच्यानंतर पूर्ण भारत बुद्धमय करण्याकरता हातभार लावायला पाहिजे. आणि आम्ही जे आहे ते आम्ही गायडिंग फोर्स आहोत आणि ते वर्किंग फोर्स आहेत. असं मिळून जोपर्यंत एकंदरीत कार्य होणार नाही तोपर्यंत आपला धम्म आणि पूर्ण भारत आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी आमची इच्छा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हा, विजय असो. विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. विजय असो. जय भीम. हमारा मिशन बुद्धमय भारत. हमारा मिशन बुद्धमय भारत. हमारा मिशन बुद्धमय भारत. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मिलिंदचे प्रश्न बुद्ध अँड हिज धम्मा या विषयावर परीक्षेचं आयोजन केलेलं होतं आणि परीक्षेला जवळजवळ 500च्या वरती विद्यार्थी बसलेले आहेत. आपण पण या ठिकाणी सहभागी होता, आपण परीक्षा दिलेली आहे. हो. नेमका आपला अनुभव काय आणि काय सांगाल? सर, जे हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जे आहे आपले PS कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या, तर हे माझ्या अनुभवानुसार ज्या विद्यार्थ्यांनी आज 500 विद्यार्थ्यांनी इथं परीक्षा दिलेली आहे आणि हे परीक्षेचं क्षेत्र हे चौथ्यांदा आता परीक्षा होते आहे. तर मला असं वाटतं की ह्या परीक्षेमुळे हे प्रश्न जे सरांनी हे परीक्षा काढलेली आहेत, तर याच्यामुळे काय होईल की आपला धम्म आणि धम्माचं पालन करणे आणि जे आपले मुख्य म्हणजे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि मिलिंद प्रश्न हे आपल्या जीवनातले आणि बुद्ध धर्मातले एकदम सर्वात महत्त्वाचे हे दोन्ही ग्रंथ आहेत आणि हे प्रत्येक वाचकाने वाचल्यास त्यांच्या संसारामध्ये संसारी जीवनामध्ये हे उपयोगी पडतील आणि आपल्या जे भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी जी भगवान बुद्धांनी निर्माण केलेला बौद्ध धम्म आहे याचा प्रचार आणि प्रसार होईल. जय भीम नमो बुद्धाय. सारिका शिंदे. आता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने या ठिकाणी परीक्षेचं आयोजन केलं होतं. हो जवळजवळ 500च्या वरती मुलं या ठिकाणी परीक्षेला उपस्थित आहेत. हो हो मिलिंदचे प्रश्न आणि बुद्ध आणि धम्मा हां या दोन पुस्तकावर परीक्षा झालेली आहे. हो हो. नेमका आपला अनुभव काय आहे, काय सांगा? प्रश्न खूप क्वालिटीचे होते. म्हणजे काही प्रश्न सहज येणारे होते आणि काही खूप विचार करायला लावणारे होते. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी अभ्यास हा केलाच पाहिजे. आणि हा जो उपक्रम आहे BIN तर्फे जो राबवला जातो तो खूप स्तुत्य आहे एकदम. यापूर्वी पण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित एक्झाम सरांनी घेतली होती BIN तर्फे आणि यामध्ये बुद्ध अँड हिज धम्मा आणि मिलिंद प्रश्न यावर 100 प्रश्न होते जे खूप विचार करायला लावणारे होते. आणि हा जो उपक्रम आहे यातून विद्यार्थी पुस्तक वाचतील हा याचा हेतू पूर्ण होईल. हा चांगला उपक्रम आहे, असे उपक्रम व्हायला पाहिजे. हो आणखी यापुढे पण व्हायला पाहिजेत. याच्या आधी पण झालेले आहेत आणि यापुढे पण व्हायला पाहिजेत. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मिलिंदचे प्रश्न आणि बुद्ध आणि धम्मा या विषयावर हो परीक्षा सर, घेण्यात आली. निश्चित. या परीक्षेला तुमच्यासारखे वयस्कर गृहस्थ सुद्धा या परीक्षेला उपस्थित आहेत. परीक्षा पण दिलेली आहे. काय नेमकं वाटतं आपल्याला? प्रथमतः बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे हार्दिक धन्यवाद, हार्दिक आभार व हार्दिक शुभेच्छा. त्यांनी ह्या प्रकारचा उपक्रम राबवून आपल्या मराठवाड्यामध्ये व औरंगाबाद विभागामध्ये हे धर्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य करतात. याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि अशा परीक्षा या सतत घेतल्यामुळे आपलं बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं लोकांमध्ये जनमानसात जनजागृती होऊन हा अतिशय दर्जेदार प्रश्न काढलेले आहेत. प्रश्नाचे उत्तरं शोधणे त्याला ज्ञान म्हणजे बारीक अभ्यास केल्याशिवाय शक्य होत नाही असा प्रश्नपत्रिका काढलेली. सर्वप्रथम मी तर त्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्याचे हार्दिक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. आणि आमच्यासारख्या माणसाने आता मी 3री 4थी परीक्षा आहे, सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परीक्षा करतो आहे. अभ्यासात मार्क किती मिळू याचं महत्त्वाचं नाही, पण आम्ही ही परीक्षा देण्यासाठी झगडतो आहे किंवा ते अभ्यास करतो आहे यातच खूप काही आहे. आणि आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने या ठिकाणी मिलिंदचे प्रश्न आणि बुद्ध आणि धम्मा या विषयावर परीक्षा घेण्यात आली. हो सर. आपण शेकडो तरुण या ठिकाणी आहेत. आपण सर्वांनी परीक्षा दिलेली आहे. वयोवृद्ध सुद्धा या ठिकाणी आहेत. हो तुझा अनुभव काय सांगशील? सर, सर्वप्रथम तर सगळ्यांना मानाचा जय भीम. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क खूप खूप छान काम करत आहे. यामुळे आपला भगवान आणि गौतम बुद्ध यांचा धर्म आपल्याला सगळ्यांना माहिती होत आहे. जेणेकरून लहान बालक, प्रौढ व्यक्ती आणि सगळे तरुण व्यक्ती जे आहेत ते या धम्माचा अभ्यास करत आहे. बौद्ध धर्म हा प्रचार प्रसारित होत आहे. मिलिंद प्रश्न हे पुस्तक खूप वाचण्यासारखे आहे. त्यात खूप टिपिकल क्वेश्चन आहेत की प्रश्न असे विचारलेले मिलिंद राजाने. नागसेन हा भिक्खू होता, त्यांना खूप असे प्रश्न विचारले पण मिलिंद राजाचे कोणीच प्रश्न हे सॉल्व केलेले नाही आहे. फक्त आपला जो भिक्खू होता नागसेन, त्या नागसेन भिक्खूने मिलिंद राजाचे पूर्ण प्रश्न हे सॉल्व केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांना, प्रौढ व्यक्तींना पुस्तक हे वाचून ज्ञान प्राप्त करता येते. बौद्ध धर्म हा सर्व उत्तम धर्म आहे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क खूप छान काम करत आहे, प्रगतीचं काम करत आहे. धम्माचा प्रचार होत आहे सर. हम लोग यहाँ पर और बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है. बहुत अच्छी बात है, मतलब इस रिलीजन की सीखने मिलती है हमको और नई नई चीज़ें सीखने मिलती है. बहुत इंस्पायर्ड हूँ मैं. और हमारे हर साल स्कूल से बच्चे भी आते हैं और मिक्स्ड है ये, हर रिलीजन से आते हैं हमारे बच्चे यहाँ पर एग्ज़ाम देने के लिए. तो थोड़ा सा बच्चों का भी इंटरेस्ट जो है तो इस चीज़ से और उनको नई चीज़ें सीखने के लिए और ज़्यादा इंस्पायर करता है ये. तो हर साल हम लोग आते हैं और आते रहेंगे इंशाल्लाह. सर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मिलिंदचे प्रश्न आणि बुद्ध आणि धम्मा या विषयावर परीक्षा घेण्यात आली. आपल्या शाळेतून आपण काही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला घेऊन आलेले आहेत. काय वाटलं तुम्हाला की आपण मुलांना या परीक्षेला बसवलं पाहिजे? मुलांना त्याचा काय फायदा होईल, काय सांगा? सर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क औरंगाबादद्वारे ही जी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे ते अतिशय उत्तम आणि विद्यार्थ्यांना नॉलेज देणारी स्पर्धा आहे.
माझ्या शाळेतून मी जवळजवळ 25 विद्यार्थी इथं आणलेले आहे स्पर्धेसाठी. दरवर्षी मी 30 ते 35 40पर्यंत विद्यार्थी घेऊन येत असतो. यावर्षी काही तांत्रिक अडचणीमुळे काही मुलं येऊ शकली नाहीत. विषय होता बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि मिलिंद प्रश्न. बुद्ध कसे झाले, म्हणजे सिद्धार्थापासून गौतम बुद्धांपर्यंत त्यांची वाटचाल कशी आहे ह्याचं ज्ञान, त्यांचा तो संपूर्ण इतिहास जो आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये लिहिलेला आहे. त्याचं वाचन जर मुलांनी केलं तर बुद्धाचं तत्त्वज्ञान काय आहे ते मुलांना माहिती होईल. बुद्धांची वंशावळ काय आहे ते माहिती होईल. त्यांनी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी किती मेहनत केली, किती तपस्या केली ह्याची माहिती विद्यार्थ्यांना होत आहे. आणि मिलिंद प्रश्न विद्यार्थी कसा असावा आणि शिक्षक कसा असावा हे जर मिलिंद प्रश्न आपण पुस्तक वाचलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना यामधून प्रेरणा मिळेल की नागसेन कोण आणि मिलिंद कोण याची माहिती त्यांना होईल. आणि हळूहळू सर या परीक्षेद्वारे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, पुस्तकं वाचत आहेत आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडते. सर थँक्यू व्हेरी मच फॉर बुद्धिस्ट इंटरनॅशनल. शिवाजी डोंगरदिवे, लोणार सरोवर, बुलढाणा जिल्हा या ठिकाणाहून या परीक्षा द्यायला आलो. दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क औरंगाबाद यांनी हा जो परीक्षेचा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारा आहे आणि बऱ्याचशा शिक्षकांनी आपले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला परीक्षार्थी म्हणून आणलेले आहे. खरं म्हणजे आम्हाला वाचण्याची फार मोठी गरज आहे. आम्ही जरी बुद्ध धम्मात जन्माला आलो तरी पूर्णपणे बुद्ध धम्म आम्ही अजून समजून घेतलेला नाही. बाबासाहेबांनी लिहिलेला हा जो अनमोल असा ग्रंथ आहे तो वयाच्या अगदी शेवटी लिहिला आणि त्यामुळे त्यांनी आपलं संपूर्ण तत्त्वज्ञान त्या ठिकाणी उतरवलेलं आहे. त्याचप्रमाणे मिलिंद प्रश्न हा जो राजा मिलिंद आणि भंते नागसेन या दोघांमधला जो संवाद आहे तर त्यावर देखील साधारणतः अर्धे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये होते आणि बहुतेक प्रश्न हे बुद्धीची कस लावणारे होते, कारण वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही आणि अनेक प्रश्न हे संख्यात्मक होते. त्यामुळे बहुतेक सर्व प्रश्नांची विद्यार्थ्यांनी तयारी करणं आणि परीक्षार्थी म्हणून या परीक्षेला फेस करणं अत्यंत गरजेचं आहे. फार मोठं असं तत्त्वज्ञान बुद्धांचं आणि त्यांच्या धम्माचं, त्याचप्रमाणे सम्राट अशोकांचं आणि एकंदरीत बुद्ध धम्माचं जगामध्ये पसरलेलं आहे. परंतु आपण मात्र खूप अज्ञानी आहोत की आपल्याला ते माहीत नाही. दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांनी जो हा परीक्षेचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याद्वारे निदान आमच्या बुद्धीला चालना मिळालेली आहे आणि यापुढे असे ग्रंथ आम्ही वाचले पाहिजे आणि केवळ वाचूनच फायदा नाही तर त्यामधलं संपूर्ण तत्त्वज्ञान हे जीवनामध्ये आम्ही अंगीकारलं पाहिजे. आचरण करणारा तो धम्म आहे. अशा प्रकारची प्रेरणा या परीक्षेतून आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्या या उपक्रमाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन. या ज्यांनी ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल परीक्षा आयोजित केली त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देते. आणि जे बुद्ध आणि धम्म ह्या ग्रंथ ह्या प्रश्न ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते आणि यांचा एक उद्देश असतो का माझ्या मते का सर्व लोकांनी बुद्ध आणि धम्म याचे ग्रंथाचे वाचन करावं आणि त्याप्रमाणे मिलिंद प्रश्न, यावर्षी मिलिंद प्रश्न हा ॲड झाला. मिलिंद प्रश्नाचे पण ती तत्त्वज्ञान आहे आणि ते मिलिंद प्रश्न कसे मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहेत हे उपयुक्त ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे. आणि याच प्रकारे दरवर्षीप्रमाणे बहुसंख्येने प्रत्येक विहारामध्ये जाऊन आणि एवढे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क त्यांनी स्थापित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. माझ्या मते दरवर्षी ही परीक्षा घ्यायला पाहिजे आणि सर्वांचं हो दिले. काय नाही, मी परीक्षा म्हणजे अभ्यास केला. मिलिंद प्रश्न ग्रंथाचे नाही तसं मी सांगू शकत नाही, कारण हे काही प्रश्न असे असतात आपल्याला येत असते पण काय होते बुद्धाचा जन्म कुठे झाला आणि बुद्धाचा सिद्धार्थ गौतमाचा प्रश्न कुठे झाला यामध्ये गफलत होते आणि आपल्याला उत्तर येत असतं तरी पण अनावधानाने आपण काय करतो तर बुद्धाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला हा लिहू शकतो. आणि नागशनबंदीजींनी किती म्हणजे कोणाकडून दीक्षा घेतली हे सारखं असतं त्यामध्ये, म्हणजे सेम असतंय. नाही प्रश्न चांगले होते, सोपे होते आणि प्रत्येक म्हणजे
असं कुठलीही परीक्षा म्हटले तर त्यामध्ये समान प्रश्न असतातच, पण आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण लिहावं असं मला वाटते. अशा प्रकारे परीक्षा ही छान होती. शिंगणात कांबळे, प्रॉपर यवतमाळवरून आलो आहे. खरं तर मी इथेच राहतो, पण आज आयोजकांनी आदरणीय संगदीप रोडगे सर आणि आदरणीय संतोषजी जाधव सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम आयोजित केला. खऱ्या अर्थानं बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती आणि ही अतिशय जिमेची बाजू माझ्या दृष्टीने मला वाटतं, कारण भगवान बुद्धाचा धम्म हा विद्यार्थ्याप्रती अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उद्याची पिढी हे भगवान बुद्धांचे विचार, बाबासाहेबांचे विचार नवीन पिढीला देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा उपक्रम होता आणि या अनुषंगानं बहुतांश विद्यार्थी इथे उपस्थित होते. हा खरंच अतिशय स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा उपक्रम होता. याबद्दल मी सर्व आयोजकांचे अगदी मनापासून अभिनंदन. नेटवर्क निमित्ताने या ठिकाणी बुद्ध धम्म आणि मिलिंद प्रश्न यावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. याचं औचित्य साधून कोणाचं तर धम्मदीक्षा सोहळा 14 ऑक्टोबरचा औचित्य साधून घेण्यात आली होती. प्रश्न थोडेसे कठीण पण होते आणि सोपे पण होते, पण या अनुषंगाने एक सांगावंसं वाटतं की या माध्यमातून तरी विद्यार्थ्यांना भगवान बुद्ध आणि मिलिंदाचे प्रश्न हे वाचायला मिळाले आणि त्यातून प्रश्नाचं निरसन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना ज्ञानात भर पडली आणि आयोजकांनी चांगलं आयोजन केल्यामुळं त्या परीक्षा सुरळीत पार पडल्यात आल्या. सर्वांना जय भीम. साहेब, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मिलिंदचे प्रश्न आणि बुद्ध आणि धम्म या विषयावर परीक्षा घेण्यात आली. अनेक तरुणांनी या परीक्षेला हजेरी लावलेली आहे, परीक्षा दिलेली आहे. आपण एक बौद्धाचार्य आहात, आपला गाढा अभ्यास आहे धम्माचा आहे. पाली भाषेमध्ये आपण सध्या MA झालेला आपला आहे. नेमकं आपल्याला असं काय वाटलं की आपण पण परीक्षा द्यायला पाहिजे, काय सांगा? मी असा विचार केला की भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म वर्षवासाच्या कालावधीमध्ये विहारामध्ये चालू आहे, परंतु आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण ही परीक्षा दिली पाहिजे. आणि गोनारकर मला जेव्हा भेटले तेव्हा सांगितलं की निश्चितच मी याच्यामध्ये पारंगत होईल, कारण या दृष्टिकोनातून या वयामध्ये आपण अभ्यास करतो आणि भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा आचरणासाठी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा सिलवान झाला पाहिजे. आणि राहिला दुसरा प्रश्न, मिलिंद प्रश्नाचं जे 50 उत्तरं दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्राण्याचे गुण आणि भिक्षू आणि उपासक यांनी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे याच्या अनुषंगानं ही जी प्रश्नपत्रिका संयोजकांनी काढली ती अतिशय उत्तम आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की प्रत्येकजण याची प्रेरणा घेऊन प्रत्येकजण याच्यामध्ये यशस्वी होतील आणि अभ्यासाला लागतील. या दृष्टिकोनातून हे जे इंटरनॅशनल नेटवर्क आहे यांनी धम्माचा आणि प्रचार आणि प्रसाराचं खूप मोठं साधन हातामध्ये घेतलेलं आहे. सर्वसामान्यापर्यंत हे पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की याला यश मिळेल आणि चांगल्या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट अशी ही परीक्षा झालेली आहे. शुभेच्छा. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं जे परीक्षाचं हे नियोजन करण्यात आलं ते अतिशय उत्कृष्ट होतं. या परीक्षेला बसण्यापूर्वी मी असा विचार केला की आपल्या जालन्यामध्ये देखील असा जर आपण संकल्प केला तर निश्चितच जालन्यामध्ये धम्ममय वातावरण तयार व्हायला उशीर लागणार नाही. तर या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून त्यामध्ये रोडगे सर असेल किंवा ते पूर्ण संघटन असेल, सर्वच उपासक उपासिका वर्ग असेल, या सर्वांनी जे कष्ट केलं ते अतुलनीय आहे, अभिनंदनीय, अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे. असंच उंच उंच कार्य आपण करत राहाल आणि आपल्या अभ्यर्थी संख्या, विद्यार्थी संख्या, बौद्ध धम्माची जिज्ञासू संख्या वाढत राहील अशीच मी सदिच्छा एक भंते शिवली जालना अशी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये ज्या ज्या परीक्षा होत राहतील त्या परीक्षामध्ये माझा उत्स्फूर्त माझा सहभाग घेण्याचा, माझ्यासह इतरांचा देखील सहभाग घेण्यासाठी मी प्रयत्नरत राहील अशी मी एक प्रतिक्रिया देतो आणि थांबतो. जय भीम. हे जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल जे काही राबवलेलं आहे नेटवर्क, तर हे मला म्हणजे खूप इच्छा, म्हणजे मी जेव्हा 4थीला होते ना तेव्हा पण आमच्या म्हणजे ज्या गावी आम्ही राहायचो तर तिथे पण ही अशी परीक्षा वगैरे झालेली होती. तर तेव्हापासून मी असे एक्झाम वगैरे देत राहते आणि काय होतं की ह्या ज्या एक्झाम होतात ना त्याने एक उत्सुकता वाढते. समाजाविषयीचं, धम्माविषयीचं जे ज्ञान आहे ना ते आपल्याला मिळतं. आज मला एवढं छान वाटतं आहे कारण की मी एका बेंचवर होते आणि माझा मुलगा एका बेंचवर होता
हा पेपर सोडवताना. तर हे जे सरांनी चालवलेलं आहे गोनारकर सरांनी, त्यांनी मला 5-6 दिवसापूर्वीच भेट दिलेली होती आणि ते हे जे दिलेले होते फॉर्म वगैरे भरण्यासाठी, तर माझ्याकडनं पण थोडं लेट झालं की ते पूर्ण सबमिट वगैरे करायला, पण तरी पण खूप छान पेपर पण छान होता. माझं नाव कुमारी संगीता राठोड, मी MPSCची स्टुडंट आहे. माझी कास्ट बंजार आहे, तरी पण मला आज MPSC स्टुडंट असल्यामुळे खूप मोठे एक्झाम देतात, अशा मोठमोठे पोस्ट आहे. पण आज खरोखरच असं योगदान आलं आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल एक्झाम, इथे मला एक्झाम देण्याची संधी मिळाली. आज मी फॉर्म भरण्याच्या काही माहितीनुसार मी इथे आले आणि एक्झाम दिल्यानंतर भरपूर मला असं काही माहिती मिळण्यासारखं भरपूर काही मिळालं आहे की खरोखरच महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भरपूर चांगलेच प्रश्न मला आज सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे केलं आहे मी. आणि याच्या अगोदर तर असं काही नॉलेज नव्हतं मला याच्यामध्ये, तरी पण इंटरेस्टली क्वेश्चन मी सोडवले काही. तर खरोखरच अशी एक्झाम सतत जर तुम्ही नवीन जर क्वेश्चन किंवा नवीन एक्झाम काढण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आमच्या अशा स्टुडंटमध्ये आम्हाला खूप काही भर मिळेल आणि चांगले आम्ही एक्झामला बसू शकेल अशी माझी इच्छा. मी सुनंदा समाधान दांडे, मी रिटायर्ड आहे. माझं वय जवळपास माझं वय 60 वर्षाच्या वर आहे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मी खूप वेळा वाचला, परंतु मिलिंद प्रश्न हा मला खूप वर्षापासून वाचायचा म्हणून तो राहूनच गेला, जमलंच नाही. पण परीक्षा आहे म्हणून वाचला, अगदी आवर्जून खूप छान अभ्यास केला मी आणि माझी परीक्षा पण खूप हो मला थोडंसं आवड आहे अशी म्हणजे नवीन शिकण्याची आणि परीक्षेमुळे हे सगळं झालं. तर मी BINच्या ग्रुपला मी खूप धन्यवाद देते आणि खूप छान हो बिलकुल खूप छान वाटलं. परीक्षा देताना खूप असं फ्रेश वाटलं. आधी वाटलं होतं भीती वाटली होती थोडी, पण नाही मस्त अगदी छान पद्धतीने अगदी व्यवस्थित दिली मी परीक्षा. खूप खूप धन्यवाद. हां, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ही संपूर्ण जगामध्ये विस्तारलेली संघटना आहे. मुळात ही बामसेपची विंग आहे. तर बुद्ध हा संपूर्ण जगाचा विषय आहे. जसं प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की हे ब्राह्मणांनो, भारतात तुमचं काहीच नाही, हे सर्व जे काही आहे ते सर्व बुद्धांचं आहे. त्यामुळे या देशामधले बौद्ध लोक जर जागे झाले तर तुम्हाला इथे पळता भुई थोडी होईल. तर अशाच प्रकारची संकल्पना घेऊन आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या देशामध्ये काम करत आहे. सम्राट अशोकाने 84,000 बुद्धविहार भारतामध्ये बांधलेली आहेत. या सर्व बुद्धविहारांवरती सध्या ब्राह्मणांचा कब्जा आहे. तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची ही पण एक संकल्पना आहे ती सर्व 84,000 बुद्धविहारं आम्ही ताब्यात घेणार आहोत. त्याचीच तयारी म्हणून या प्रसाराचा एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. अनेक अशा प्रकारचे आमचे कार्यक्रम आहेत. पुढे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही ते एक एक कार्यक्रम आम्ही भारताला देणार आहोत. आणि अशा पद्धतीनं सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेला सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी या नागभूमीवर या नागसेन वनाच्या परिसरामध्ये त्याचबरोबर मला एक विद्यार्थी म्हणून मिलिंद विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसण्याची संधी या नागसेन वन परिसरामध्ये मला मिळाली. विशेष करून मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रोडगे सर आणि गोनारकर सर आणि जाधव सर आणि संपूर्ण नेटवर्कची जी टीम आहे या टीमचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो. कारण त्यांचा जो संकल्प आहे परीक्षेच्या संदर्भातला किंवा परीक्षा घेण्याच्या संदर्भात ही 4थी परीक्षा आहे आणि या 4ही परीक्षेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. आता खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, अधुरं राहिलेलं स्वप्न, बुद्धिझम कल्चर किंवा सर्व भारत बुद्धिमय करण्याचा तो संकल्प खऱ्या अर्थाने मला तर वाटतं, मी आता या 30 वर्षापासून या कार्यामध्ये काम करतो, एक दरेक म्हणून बाबासाहेबाचा संदेशवाहक म्हणून काम करत असताना मला फक्त एकच टीम या ठिकाणी दिसून आलेली आहे संपूर्ण औरंगाबादमध्ये, ती म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क. हे नेटवर्कच फक्त बुद्धिझम कल्चरच्या माध्यमातून काम करतं एवढं मला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा जो संकल्प आहे, त्यांची इच्छा जिद्द आहे, प्रज्ञा आहे, ती खऱ्या अर्थाने परीक्षा मुलांना बसवणं किंवा वयोवृद्धांना परीक्षेमध्ये बसवणं
हा केवळ उद्देश नसून बुद्धिझम कल्चर प्रत्येकाच्या घरामध्ये कसा गेला पाहिजे, कारण त्यापासून एक प्रेरणा मिळते. कारण मी परीक्षेला बसल्यानंतर मला तो वाचक या नात्याने मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि रोडगे सरांचं तर एक कौतुक करावं असतं, कारण आज मी एक मिलिंद आहे आणि रोडगे सर आणि मिलिंद ही जी टीम आहे, संपूर्ण नेटवर्कची टीम आहे, बुद्धिस्ट इंटरनेट टीम आहे, या आज ही सगळी नाक्षिण आहेत. आणि आम्ही जेवढे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसलो, आम्ही सर्व मिलिंद या नावाने आज आम्हाला खरं धन्य वाटतं. कारण आमच्या आयुष्यातल्या या शेवटच्या संधीमध्ये आम्हाला मिलिंद विद्यार्थी होण्याचा मान या ठिकाणी सरांनी दिल्यामुळं मी रोडगे सरांचा खरं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या टीमचं कौतुक करतो. आणि दुसरी गोष्ट, औरंगाबादमध्ये ही जी शोकांतिका आहे, खेदाची बाब आहे, 125 बुद्ध विहार आहे ती वस का पडलेली आहेत याचा आपण प्रतिशोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न करू, तर मला वाटतं रोडगे सर, तुमची ही संकल्पना, तुमची ही प्रेरणा, तुमचा हा जो मार्ग आहे बुद्धिझम कल्चर बुद्धमय करण्याचा, आपण आता 120 बुद्ध विहारामध्ये जाऊन 10 विद्यार्थी जरी मिळाले, आपल्या प्रत्येक विहाराचे जर मिळाले आपल्याला, तर आपलं हे चांगलं काम आपल्याकडून नक्कीच होईल. आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचं काम, आमच्या वयामध्ये जरी किती थकलो तरी करण्याचं काम आम्ही तुम्हाला करीत राहू. कारण 85 वर्षाच्या वरचं वय आहे, तरी देखील या वयामध्ये आपल्याला परीक्षा द्यावी वाटली. नेमकं काय परीक्षा द्यावी वाटली, काय सांगाल? कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला शिक्षणाची आट नाही आहे, म्हणून मला असं वाटलं की आपण आपल्या याने परीक्षा द्यावं आणि त्यांचं कार्य आपल्या हाताने थोडंसं का होईना त्यांच्या कार्याला आपला हातभार लागावा, एवढंच बोलते मी. आपलं वय किती आहे? माझं सध्या 73 वर्षे. आणि पूर्ण नाव सांगा आपलं. माझं नाव सीताबाई वामन वानखेडे. परीक्षेला बसत असताना आपण काय वाचन केलं का काही? हो, केलेलं आहे. हो. बरं. परीक्षा देताना मग बालपण आठवलं का आपल्याला? हो, आठवलं ना. आनंद वाटला का? हो, आनंद वाटला आणि खूप सोपं वाटलं. इतर तरुणांना, जे तरुण मुलं आहेत, हो, त्यांनी पण असंच अभ्यास करीत राहावा, धम्माचा प्रचार करत राहावा. म्हणजे आपल्याला, आपण स्वतः जर केलं तर दुसऱ्याला आपण प्रोत्साहन करू शकतो. आपणच जर काही केलं नाही तर दुसऱ्यांना आपण काहीच करू शकत नाही. सर आहे, रोडगे सर आहे, सोनकांबळे सर आहेत, हे आपले व्यवसाय नोकरी करत असताना पण इकडे वेळ देतात. हो, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांनी आपल्याला वेळेत वेळ देऊन आपल्याशी जे हे केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.